सुप्रभात सगळ्यांना. थंडीचे दिवस चालू आहेत. सकाळी सकाळी थोडीशी गुलाबी थंडी पडते. थोडीशी नाही, खूप जास्त यावर्षी थंडी आहे. आणि बाईक घेऊन आम्ही चाललोय जेजुरीच्या खंडेरायाचं दर्शन घ्यायला. ज्या देवाच्या दर्शनासाठी चाललोय, बाहेर हायवेला लागताच त्या देवाचं नाव दिसलं. ही जी समोर फोर व्हीलर दिसते, तिच्या पाठीमागे जय मल्हार असं लिहिलेलं आहे. छान वाटलं की ज्या देवाच्या दर्शनासाठी चाललोय त्या देवाचं नाव सकाळी सकाळी दिसलं. असं आपल्यासोबत होत राहतं, पण आपलं फक्त लक्ष नसतं. सकाळचे 10 वाजलेत आणि हा पुणे बेंगलोर हायवे आहे. धुकं दिसते तुम्हाला आणि थंडीही पडलेली आहे. नेहमीप्रमाणे आपल्या बाईकचा थोडासा प्रॉब्लेम झालाय. चेन कव्हर तुटलं होतं. नशीब जवळच वेल्डिंगचं दुकान होतं. मग बाईक रिपेअर करून आम्ही परत निघालो आणि पोचलो जेजुरीच्या खंडेरायाच्या पायथ्याशी, म्हणजे जेजुरीच्या पायथ्याशी. बाईक पार्किंग करून तिथे खोबरं आणि हळद घेतली, म्हणजे भंडारा घेतला आणि आता निघालोय. जाताना या आजीबाई दिसल्या होत्या. यांच्याकडे फुलं होती, थोडीशीच होती, पण अक्षरशः त्या फक्त 10 ते 20 रुपयाला खूप मोठे मोठे जे हार आहेत ते 20 रुपयाला आणि एकदम पिशवी भरून 10 रुपयाला फुलं देत होत्या. इतके स्वस्त फुलं मी खूप दिवसातून पाहते, कारण पुण्यात फुलं खूप जास्त महाग असतात. आणि मग असं सुरू झालं आमचं जेजुरीचं दर्शन, म्हणजे दर्शनाला सुरुवात झाली. आता चालत चाललोय. छान वाटते. सगळीकडे पिवळाच कलर दिसतोय. ऑलमोस्ट सगळ्या बायकांनी पिवळ्या साड्या नेसलेल्या आहेत. पोरींनी पिवळे कुर्ते घातलेले आहेत. मी सुद्धा छानशी पिवळी साडी नेसलेली आहे आणि तिथे जो भंडारा असतो तो मला खूप आवडतो. तर मग पहिली पोटपूजा करूयात म्हटलं. भूक लागली होती. 12-12:30 वाजले होते पोहोचेपर्यंत. मग यांनी पुरी भाजी खाल्ली. एकच का? मी माझ्यासाठी गजरा घेतला, कारण साडी नेसल्यावर गजरा लावलाच पाहिजे आणि मला गजरा लावायला प्रचंड आवडतं. गजरा लावून मस्त पुढे मार्गक्रमण करत राहिलो. रविवार हा खंडोबाचा आणि सुट्टीचा वार असल्यामुळे प्रचंड गर्दी होती. आत्ताशी आम्ही जेजुरी गडावर जाण्याचे जे मुख्य द्वार आहे तिथे आलो आहोत. इथे सुरुवातीला एक मोठा नंदी आहे. नंदीचं दर्शन घेतलं. या बाबांनी माझ्या ओटीत नारळ आणि ओटीचं जे सामान असतं ते दिलं, तर छान वाटलं. समोर कासवाचं दर्शन घेतलं आणि आता मुख्य प्रवेशद्वारातून आत चाललो. ही जेजुरी गडाची पहिली पायरी. पहिल्या पायरीवर नतमस्तक होऊन भंडारा नारळ ठेवून इथून जेजुरीगड चढायला खरी सुरुवात करतात. ज्यांचं कुलदैवत खंडोबा आहे आणि नवीन लग्न झाल्यानंतर कुलदैवताचं दर्शन घ्यायला येताना नवीन लग्न झालेल्या त्या जोडप्याने, म्हणजे नवऱ्या मुलाने नवरी मुलीला उचलून घ्यायचं आणि खंडोबाच्या दर्शनाला जायचं, अशी पद्धत आहे. कमीत कमी 5 पायऱ्या उचलून घ्यायच्या असतात. आमचं कुलदैवत खंडोबा असल्याने जेव्हा आम्ही लग्न झाल्यावर पहिल्यांदा दर्शनासाठी आलो होतो, तेव्हा आमच्या आहोनीही मला 5 पायऱ्या उचलून घेतल्या होत्या. मला एक गोष्ट सांगायची इथे. मी कुठल्याही देवाच्या इथे जाते तर तिथल्या निदान 6-6 म्हणजे अर्धा डझन बांगड्या तरी भरते. मला खूप आवडतं. का काय माहिती नाही. मी कोल्हापूरला गेले, तुळजापूरला गेले, तिथल्या ॲटलिस्ट 2-2 बांगड्या तरी घेऊन येते आणि माझ्या हातात घालते. छान वाटतं, म्हणजे तिथल्या देवाचा आशीर्वाद असल्यासारखं असं वाटतं. तर मी आता मस्त एक पहिली साडीच नेसले होते, परत गजरा, आता बांगड्या. छान मराठमोळा लुक झालेला आहे आणि चाललेलो आहोत. आधीच सांगितल्याप्रमाणे रविवार असल्यामुळे प्रचंड गर्दी होती आणि रांगेत थांबून दर्शन करणं शक्यच नव्हतं. ही आपल्याला दिसते लाईन, प्रचंड मोठी लाईन होती आणि अर्धा दिवस त्याहीपेक्षा जास्त गेला असता. त्यामुळे रांगेतून दर्शन घेणं टाळलं, बाहेरूनच दर्शन घेतलं. आत्तापर्यंत जेवढा मी जेजुरी गड पाहिला तेवढा खूप चांगल्या सुस्थितीत आहे, व्यवस्थित मेंटेन केलेला आहे. हे इथे म्हाळसा देवीचं मला माहिती नाही काय समाधी आहे की काय आहे, पण इथे लोक दर्शन घेत होते.
तर आम्हीही दर्शन घ्यायला गेलो लाईनमध्ये. आता लवकरच चंपाषष्ठी येते. मार्गशीर्ष महिन्यात पहिले 6 दिवस खंडोबाचं षडरात्र म्हणजे 6 दिवसाची नवरात्री असते. म्हाळसा देवीचं दर्शन घेतल्यावर समोरच विष्णू पादुका होत्या. इथल्या रील्स प्रचंड व्हायरल आहेत की त्या रील स्टार बरेच ते हात ठेवून असं काढतात. तर मी तिथे छान ₹1 चिटकवला आणि तो चिटकलाही छान. मला खूप छान वाटलं. जेजुरीला आल्यावर तुमच्या कपाळावर भंडारा लागणार नाही असं होणारच नाही. माझ्या कपाळावर ऑलरेडी भंडारा होताच आणि तिथे एका आजीने छान ₹1 आकार एवढं मोठंसं कुंकू लावलं. तर खूप छान दिसत होतं. मला वाटलं नव्हतं ते इतकं सुंदर दिसत असेल. असा देवीचा मळवट भरला जातो आणि तो खूप सुंदर दिसतो. बघा ते तशी भरतात. तळी इथे बऱ्याच ठिकाणी तळी भरून देतात. म्हणजे काय असतं, ज्यांचं कुलदैवत खंडोबा आहे त्या देवाचा जो टाक असतो तो इथे देवदर्शनाला येताना आपण घरातल्या देवाचा तो टाक भेटीला घेऊन यायचा असतो. आणि इथे ठिकठिकाणी अशी तळी भरून देतात. एक ताम्हण असतं, त्याच्यामध्ये खोबऱ्याचा तुकडा, विड्याची पानं आणि भंडारा आणि तो टाक ठेवून 4-5 जण हात लावतात त्या ताम्हणाला आणि येळकोट येळकोट जय मल्हार आणि ते मस्त सुंदर एक काव्यरचना आहे ती बोलतात सगळे मिळून. आणि नंतर जे खोबरं असतं ते प्रसाद म्हणून इतरांना वाटलं जातं. तर तेही इथे करून देतात. आणि जर कोणाची मुंज असेल, जावळ वगैरे काढायचं असेल, मुंज नाही जावळ काढायचं असेल तर तेही काढून देतात. अशा पद्धतीने जेजुरीचं जे मुख्य मंदिर आहे त्या मंदिराभोवती आमची प्रदक्षिणा घालून झाली. खूप प्रसन्न वाटत होतं का माहित नाही मला, पण आज मला खूपच जरा जास्त छान वाटत होतं. आता आम्ही खाली जायला निघालो होतो तर खाली उतरताना ही प्रचंड गर्दी होती. अचानक माझं लक्ष एका मूर्तीकडे गेलं. जी मूर्ती होती मल्ल दैत्याची म्हणजे एका राक्षसाची. आणि माहित नाही या मूर्तीची पूजा का करतात. या मूर्तीला नैवेद्य वगैरे पण दाखवतात. फुलं, नारळ यांचं तोरण बांधलेलं होतं. कशासाठी करतात हे मला माहित नाही. जेजुरी गड उतरताना जो दरवाजा आहे तो खूप अरुंद छोटा आहे. पायऱ्या अशा उभ्या आहेत सरळ आणि गर्दी असल्यामुळे आणि थोडंसं अंधारी आहे त्यामुळे अंदाज येत नव्हता पायऱ्यांचा. तर थोडंसं हळूहळूच आलो. आता इथंच घालावं लागेल. देवाचं दर्शन करून झाल्यावर आमच्या लग्नाचा जागरण गोंधळ घालायचा राहिला होता आणि तो घरी घालणं मला काही कारणामुळे शक्य नव्हतं. मग म्हटलं की आता देवाच्या दारातच आलोय तर इथेच जागरण गोंधळ घालून घेऊयात. त्यासाठी आम्ही ते गोंधळी बुवा बघत होतो. तर इकडे जरा गर्दी कमी वाटली म्हणून मग आम्ही यांच्याकडे आलो. याचे 2 नामं असे 5 नामाचा देवदेव असतो. 500 रुपयांची दक्षिणा असते. तुमच्या लग्नाचा असेल, आनंदाचा असेल, नवसाचा असेल ते इथं देवदेव होतो. आता तुमचा देवदेव कोणचा आहे? म्हणजे लग्न झाल्यावर केलं होतं का नव्हतं? मग ते इथं लग्नाचंच होणार तुमचं. लग्नाचं जागरण गोंधळ आलं का देणार. मग इथं देवदेव केल्यावर तुम्हाला घरी करायची गरज नाही. आलं का देणार. आता पूजेला कोण बसणार? आम्ही दोघंच की. देव आणलेत घरचे? हो आणलेत. इथं बसा ताई. ठीक आहे दादा तुम्ही तिकडे ताई. मी बऱ्याच वर्षांनी असं लोकरीचं घोंगडं बघितलं आणि यावरती आम्ही दोघं बसलो. घरून जो आम्ही खंडोबाचा टाक आणला होता तो इथे पूजायला ठेवला. दिवटी बुदली त्याही गोष्टी ठेवल्या. ज्यांचं कुलदैवत खंडोबा आहे त्यांना या गोष्टी माहिती असेल. छान देवाची म्हणजे टाकाची, दिवटीची, बुदलीची पूजा करून घेतली कारण गोंधळी बुवांनी आम्हाला तसं सांगितलं होतं आणि आमचा जागरण सुरू झाला.
लग्नाच्या जागरण मंडळाला अरे का फुलं आहेत. लहानपणी यात्रेत अशी रेडीमेड मेहंदी असायची, मेहंदीचे छाप उठवले जायचे. अगदी 2-3 दिवसच राहायची ही मेहंदी, पण त्याचा जो वास आहे तो मला खूप आवडायचा. म्हणून मला आजही या आजी दिसल्या, मग म्हटलं 1-2 छाप हातावरती काढून घ्यावेत, जेणेकरून म्हणजे मला प्रत्येक स्त्रीला मेहंदी आवडतेच, पण ह्या मेहंदीचा वास जो आहे तो खास करून मला जास्त आवडतो. मग या आजीकडून मेहंदीचे 2-3 छाप उमटवून घेतले हातावरती. पण आत्ता तसा वास या मेहंदीला नाहीये आणि तसा कलरही दिसत नाहीये. मला नंतर खूप पछतावा झाला की मी का या मेहंदीचे छाप काढून घेतले, कारण जास्त केमिकल होतं आणि त्याचा वासही खूप चांगला येत नव्हता. 5 मिनिटात फोटो काढून देणारे फोटोग्राफरही ठिकठिकाणी होते आणि त्यांच्यामुळे बऱ्याच ठिकाणी गर्दी होत होती, कारण हौशे लोक मस्त ते गेटअप टाकून फोटो काढून घेत होते. भारतात कुठल्याही देवाच्या दर्शनाला जा, तिथे बायकांचे शॉपिंगसाठी तुम्हाला दुकानात दिसणारच. गळ्यातलं, कानातलं, पर्स, टिकली, बांगडी सगळ्या गोष्टी असतात. ही एक गोष्ट मला खूप आवडते देवाच्या ठिकाणी. आम्ही घरून येताना देवाचा टाक, बुदली आणि ड्युटी घेऊन आलो होतो. तर आम्हाला घरून असं सांगितलं होतं की जेव्हा पण आधी आपण कधी देवाच्या दर्शनाला जातो तेव्हा ड्युटी आणि ती बुदली आहे ती बदलून घ्यायची असते. तर आम्ही 2 ठिकाणी चौकशी केली, पण आमची ड्युटी आणि बुदली जी आहे ती खूप जुनी होती आणि त्यांनी आम्हाला असं सांगितलं की तुमचा जो
पितळ आहे ते खूप चांगलं आहे, तर तुम्ही ते मोडू नका, कारण असं ओरिजिनल पितळ आता भेटणार नाही. जुन्या काळातलं किराणा मालाचं हे लाकडी दरवाजांचं दुकान बघितलं, एकदम जुन्या काळात गेल्यासारखं वाटलं, कारण अशी दुकानं आता फार क्वचित बघायला मिळतात. तागडी तराजू ह्या गोष्टी आता खूप रेअर झाल्यात बघायला. आणि हे एक पानाचं दुकान होतं, तर त्याचाही आकार खूप वेगळा होता, तेही बघायला खूप चांगलं वाटलं. तर अशा पद्धतीने जेजुरीचं मस्त जेजुरीमध्ये खंडेरायाचं मस्त दर्शन झालं. आणि आता मी पार्किंगकडे चाललोय. उद्या यांचा बड्डे आहे, मी आजच यांना पेस्ट्री खाऊ घालते. तिथे एक मला खूप छान केक शॉप दिसलं, तिथून पेस्ट्री आणली आणि येताना संध्याकाळी 5 वाजता मस्त चहा घेतला. तर इथे जे चहाचं दुकान होतं ना, त्यामध्ये मस्त संभाजी महाराजांची आणि महाराणी येसूबाईंची खूप छान फ्रेम लावली होती आणि तिथे एक मजकूर छान लिहिला होता. आणि इकडे वडापाववर एक कविता होती, मी कधी